मुंबईतील महानगरपालिकेच्या 24 स्मशानभूमीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास. जय संविधान. आपण आलो आहोत मुलुंड पूर्वमध्ये केळकर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये जवळपास 2008 पासून या ठिकाणी ही स्मशानभूमी BMCने अलोकेट केलेली आहे. या स्मशानभूमीमध्ये इथे काही नागरिक आहेत जे की या ठिकाणी सामाजिक काम करतात. त्यांचं नाव आहे सॅमसन भंडारी. या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार होतो आहे. या ठिकाणी जे कामं केले जातात, मेंटेनन्स संदर्भात कामं असतील किंवा मेंटेनन्स कशा पद्धतीने किंवा डिगिंग असेल, या ठिकाणी ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम अशा तिन्ही प्रकारच्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये जो पण काही भ्रष्टाचार होतो आहे हे त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं इथं काय परिस्थिती आहे. इथे जसे ख्रिश्चन लोक आहेत, ख्रिश्चन लोकांचं दफनविधी असते. मुस्लिम त्या बाजूला मुस्लिम सिमेट्री आहे, तिकडे दफनविधी असते. आणि या बाजूला जे आहे ते हिंदू सिमेट्री आहे. तर तिकडे जे की जलक्रिया किंवा अंतिमक्रिया जे काय आहे हे सगळं जे काम आहे हे एका कंपनीला दिलेलं आहे. त्यानंतर 2018 ते 2021पर्यंत एक कंपनी होती, त्यांनीही कुठलं काम नाही केलेलं आहे. त्यानंतरनी 2021पासून आत्तापर्यंत जे एक कंपनी सिक्स सेन्स कंपनी म्हणून त्यांना ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांना वर्षातला 5 करोड केवळ टी वॉर्ड नाही, वॉर्ड ए पासून वॉर्ड टीपर्यंत 24 वॉर्डला 50 सिमेट्री अशी आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं आहे. त्याची देखरेख करण्यासाठी, त्याच्या मेंटेनन्स करण्यासाठी आणि भरपूर काही जेवढं काम आहे BMCचं जे कर्मचारी आहे त्याच्या व्यतिरिक्त हे कॉन्ट्रॅक्ट लोकांना वर्षातला 5 करोडचा त्यांना टेंडर दिलेला आहे. पण मी आज RTIमधलं जे इन्फॉर्मेशन मला भेटलेलं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला बोलू इच्छितो की मुलुंडचं ही जी सिमेट्री आहे प्रति महिना 1,95,000चं बिल जे आहे ते सिक्स सेन्स कंपनीला जात आहे. हां, ही जी आता तुम्ही कंपनीचं नाव सांगितलं आहे, जो कॉन्ट्रॅक्ट कंपनी जी आहे, ही कंपनी ए वॉर्डपासून मुंबईमध्ये ए वॉर्डपासून तर टी वॉर्डपर्यंत काम करते असं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांना किती वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं? 3 वर्षासाठी. केव्हापासून दिलेलं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट? इथं 2021पासून दिलेलं आहे. आता मला वाटते ते ही जे 24मध्ये अजून एक 4 ते 5 महिना उरलेला आहे, तर ते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपेल. त्याचा ह्या कॉन्ट्रॅक्टरने अशी काय गडबडी केलेली आहे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी? आता मी ख्रिश्चन समाजातला आहे. आम्ही नेहमी आमचे जे समाजचे लोक जेव्हा त्यांचं दफनविधी असते आम्ही इकडे येतो, तर आम्ही इथे 2,000 रुपये 2,500 रुपये ते खड्डे खोदण्यासाठी आम्ही देत असतो. तर त्यावेळी एका कारणामुळे जेव्हा मी यांना विचारलो की हे डिगिंगचा चार्जेस कोण घेतात, तर इथे एक प्रायव्हेट कंपनी होती, ते लोक 2,000 ते 2,500 रुपये प्रत्येक खड्डा खोदण्यासाठी ते घेत होते. तर त्यानंतरनी मी BMCच्या अधिकाऱ्यांना विचारलं की ही BMCचं जागा आहे तर पैसे प्रायव्हेट कंपनी का घेते. तर त्यावेळी जेव्हा मी RTIमध्ये उत्तर मागितलं त्यांना, तर त्यावेळी ते बाहेर आले की सिक्स सेन्स म्हणून एक कंपनी आहे ज्यांना 2021पासून आत्तापर्यंत 2024पर्यंत जे आहे ते त्यांना दिलेलं आहे. आणि या जेवढं बांधकाम, जेवढं खोदकाम आहे, डिगिंग बरियलसाठी जेवढं खोदकाम आहे ते सगळं कोण करणार आहे, ते सिक्स सेन्स कंपनी करणार आहे सर. अच्छा, तर ही सिक्स सेन्सची कंपनी आहे, तुम्ही म्हणताय सिक्स सेन्स कंपनी, ह्या कंपनीने 2021पासून काहीच काम केलेलं नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का? माझ्या नॉलेजप्रमाणे या सिमेट्रीमध्ये, ख्रिश्चन सिमेट्रीमध्ये एकही खड्डा त्यांनी खोदलेला नाही आहे. कारण इथे खड्डा खोदणारे दुसरे माणसे होते ज्यांना आम्ही पे करायचा. ज्या माणसं ज्यांच्या घरी मयत झाली आहे ते रिलेटिव्स काय करायचं, इथे येऊन त्यांना इन्फॉर्म करायचं आणि त्यांना पैसे भरायचं आणि ते पावती पण त्यांना द्यायचा. 2,000 रुपयाचं पावती पण त्यांना द्यायचं. त्याची माहिती माझ्याकडे आहे, ते पावती पण माझ्याकडे आहे. आणि नंतरनी जेव्हा माहिती पडलं की सिक्स सेन्स कंपनीचं हे सगळं जबाबदार आहे, तर जेव्हा मी DRK इकडचं जे स्थितीत DRK आहेत त्यांना विचारलो, MOHला विचारलो, तर त्यांनाही माहिती नाही असं मला ते प्रिटेंड करत होते की त्यांनाही काही माहिती नाही हे टेंडरबद्दल. ओके, जसं की आता तुम्ही सांगितलं आहे की ह्या ठिकाणी टेंडर या कंपनीला दिलेलं आहे महानगरपालिकेने, तर ही जी कंपनीची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी या ठिकाणी काय काय आहे, त्यांनी काय काय काम केलं पाहिजे असं तुमचं? जर आम्ही ते टेंडरमध्ये जे कार्यश्रेणी जे सिक्स सेन्स कंपनीला दिलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण बघितले तर प्रत्येक काम ते जेवढं हिंदूमध्ये जे प्रेयर हॉल असते
किंवा मुस्लिममध्ये किंवा ख्रिश्चनमध्ये या ठिकाणी ते ख्रिश्चनचं हॉल आहे. जेव्हा दफनविधी करण्या अगोदर ते लोक तिकडे ते प्रेतला ठेवून प्रार्थना करतात, त्यानंतरनी इथे येऊन ते बरियल करतात. ते जे प्रेयर हॉल आहे त्याच्या साफसफाई करणं, त्याच्यातले ट्यूबलाईट्स आहे, मेंटेनन्स आहे, त्याच्यात टॉयलेट्स आहे, जे काय ते सगळं प्रत्येक क्लीन करणं, दिवसात 2 ते 3 वेळा क्लीन करणं. आणि त्यानंतर जेव्हा कधीही दफनविधीसाठी कुठल्याही प्रेत इथे आले तर ते खड्डे काम करणं, ते खोदकाम करणं पण त्यांचं काम आहे. त्यानंतर किती खोदकाम करून किती प्रेत इथे बरियल केलेलं आहे ते सगळं रेकॉर्ड जे आहे ते DRKला त्यांना द्यायचं आहे. अच्छा, म्हणजे हे जे आहे, जे DRK आहेत तुम्ही म्हणताय, या DRK म्हणजे यांचं ह्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे, कसं पद्धतीने काम होतं आहे किंवा काय काम झालं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरकडून. तर हे होत नाही आहे असं तुम्हाला वाटते का? माझं म्हणणं असं आहे की जेव्हा BMCने हे कॉन्ट्रॅक्ट सिक्स सेन्स कंपनीला दिलेलं आहे आणि हे जे DRK जे आहेत ते BMCचे कर्मचारी आहेत, तर ते त्यांना काय इथे ठेवलेलं आहे, ते मॉनिटरिंग करायला इथे ठेवलेलं आहे. DRK म्हणजे डेथ रजिस्ट्रेशन कारकून. त्यांचं जबाबदारी आहे की जे माणूस, ज्या माणसांना, ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने ते कार्य बरोबर केलेलं आहे का नाही, ते सगळं रिपोर्ट जे आहे प्रत्येक 15 दिवसाने, प्रत्येक आठवड्याचं जे रिपोर्ट आहे ते MOHला द्यावं लागतात की आज किती काम केलेलं आहे. ते सगळं कामाचं रिपोर्ट जे आहे हे DRKचं काम आहे, ते सगळं रिपोर्ट MOHला द्यायला. आणि MOHचं काम आहे त्याचं वरचं अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्याला त्यांना ते पत्र 15 ते 20 दिवसात त्यांना ते पोचवायला. तुम्हाला ही जी माहिती आहे किंवा तुम्हाला केव्हा असं जाणवलं की या ठिकाणी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतोय म्हणून? नाही, जेव्हा मी स्वतः इथे आलो, आमचे एका रिलेटिव्हचे दफनविधी होते त्यावेळी मी इथे आलो तर बघितलं की इथे पैसे वगैरे चार्जेस करतात. तर मी माझ्या मनात असंच आला की ही BMC अलॉटेड जागा आहे आणि जेव्हा एका सरकार किंवा राज्य आपल्याला कुठलाही जागा देते तर ते फ्री ऑफ कॉस्ट असते. तर ही कंपोजिट सिमेट्री आहे, ते तिन्ही समाजाला सेम हे अलॉट केलेलं आहे, तर इथे फ्री ऑफ कॉस्ट यायला पाहिजे. तर ही प्रश्न मी जाऊन ते कर्मचाऱ्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही चार्जेस का घेता. तर ते लोक मला बोलले की आम्ही चार्जेस घेत नाही. मग मी बोलले हे जे आतमध्ये जे चार्जेस घेतात आणि रसीद देतात ते कोण आहे. ते बोलले ते ट्रस्टचे लोक आहे. तर मी त्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला कोण अपॉइंट केलं पैसे घेण्यासाठी. ते बोलले आम्हाला अपॉइंट तर नाही. हे प्रश्न मी BMCला विचारले की जे ट्रस्ट इथे आहे, जे कमिटी किंवा कोणीही जे मॉनिटरी करतात, ते जे पैसे घेतात, हे तुम्ही अपॉइंट केलेलं आहे त्यांना. ते बोलले आम्ही अपॉइंटमेंट नाही केलं. तर तेव्हा मला असं कळलं की इथे काहीतरी गडबड चालू आहे. तर ही जी ट्रस्ट आहे, तुम्ही म्हणता या ठिकाणी एक ट्रस्ट काम करते, जे की या ठिकाणी बाकीचा जो मेंटेनन्स असेल किंवा जे काही असेल, डिगिंग असेल किंवा जे एखाद्या प्रेताला दफन करण्यासाठी जो खड्डा खोदला जातो, तर ते करण्याचं जे काम आहे ही ट्रस्ट स्वतः करते का BMCचे कॉन्ट्रॅक्ट नेमलेले लोक करतात? ॲक्च्युली बघायला गेलं तर BMCचे मार्फत जे नेमलेले कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची ही जबाबदारी आहे सगळं काम करणं, खोदकाम करणं, मेंटेनन्स करणं, झाडू मारणं किंवा पावसाच्या अगोदर ते सगळं झाडांचं ट्रिमिंग करणं आणि पावसात जे वीड्स वाढते त्याची ट्रिमिंग करणं किंवा त्याला काढणं, त्याला औषध टाकणं, हे सगळं जबाबदारी, हे सगळं त्यांच्या टेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हे सगळं झाले करतात की नाही करतात या पाहण्यासाठी DRKला नेमणं केलेलं आहे सर. म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघू शकता की महानगरपालिकेने ज्या कॉन्ट्रॅक्टरला नेमणूक केलेली आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जसं नाव आहे सिक्स सेन्स कंपनी, ही जी सिक्स सेन्स कंपनी जी आहे, या सिक्स सेन्स कंपनीने ह्या ठिकाणी कोणतंही काम केलेलं नाही आहे असं आपल्याला सॅमसंगजीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिसतं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत जनतेला ह्याबद्दल माहिती होत नाही तोपर्यंत ते यावरती आवाज उचलणार नाहीत. म्हणून आपण भीमशाहीच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट झालो आहोत आणि त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली आहे. भीमशाही ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच चुकीच्या होणाऱ्या जे प्रकार आहेत देशामध्ये किंवा मुंबईमध्ये होत असतील किंवा आपल्या आजूबाजूला होत असतील, ते चुकीचे प्रकार उघड करण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद. जय संविधान. पाहत राहा भीमशाही चॅनल. भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन.